अरे कुठं कुठं तुमची कम्युनिटी आहे? नाही कुठं 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 कोणती कोणती कम्युनिटी आहे तुमची? मिळून साऱ्या जणी. ए चला ग पोरींनो. स्टॉप. आता काय सारखं छाताडवर करते ग? चला कुठे चाललाय तुम्ही ते आधी सांगा. आम्ही होय आम्ही चाललोय बाजारला. कुठल्या बाजाराला? आम्ही चाललोय बाजारला, मीडियाच्या बाजारला. मीडियाचा? आमची इन्फॉर्मेशन तुमच्या नॉलेज मध्ये कन्व्हर्ट करायला. म्हणजे व्यापार करणार की हे बाजारात जाऊन? आता हाय का? आता विना म्हणली की नारद आला, बाया म्हणली की इंद्र आला, तसा बाजार म्हणले की व्यापार आला. हं? ए बिनकामाच्या चला वा बाजूला, नाही तर आमचा माल खराब होईल ना. अगं तुझा माल कवापासून खराबच आहे. माग हो, माल खराब असला तरी मला चेकिंग केलंच पाहिजे. काय माल घेऊन चालले ते सांग. असं हा चेकिंग करणार होय तू? हा. जरा लांबूनच कर बाबा. हा आता पहिली तुझ्याकडे काय माल आहे ते सांग आधी. पहिलीला कशाला बोलते? अगं तेच सांगते ना. ये ग. अगं तुझ्याकडे काय माल आहे पण? ए मला काय विचारतो? मला काय विचारतो? मी तर फ्रंट पेज वर आहे. सगळा माल आतल्याच पानावर आहे. मग आतली पानं उघडून दाखव. हा हे बघ, हा माझा पहिला माठ, म्हणजे हिच्या माठात माल आहे नव नव. आय विटनेस. कम ऑन. बर. आता दुसरी जाग. हिच्या माठात आहे अभिमान आहे मला, फिरकी आणि प्रेमात पडताना. बर. मग आता हे माल तुम्ही सांगताय ते दूध तूप लोणी दूध गेलं कुठं? पुण्यातल्या सगळ्या म्हशी काय चितळ्यांनी विकत घेतल्यात की काय? अरे का तसं सगळ्या पिळल्यात? ओ चितळे, अरे बाबा तसं नाहीये. अख्खं पुणे बदललंय. पुण्याची अभिरुची बदललीये, आवड निवड बदललीये, पुण्याची वैचारिक भूक वाढलीय. अरे म्हणून तर हा एवढा सगळा खाटाटोपे सकाळी सकाळी. सकाळी सकाळी म्हणजे हे सकाळी सकाळी वाचता कुठं लिहिता कुठं? कुठं म्हणजे? हा मुक्तपीठात. मुक्तपीठात? मुक्तपीठात? हं. नाही आम्हाला हे मुक्तपीठ बघायचंय. असं हा बघायचंय? होय. बघायचंय. दाखवू? हो. ए टॅपऱ्या चल लाव रे बाबा. ए पोरींनो चला का. मुक्तपीठ ही सकाळ परिवारानं पुणेकरांच्या प्रगल्भ उत्फुल्लतेला दिलेली दाद आहे. कोणत्याही शहराचं सांस्कृतिक पर्यावरण हे त्या शहरामधले नागरिक किती सुशिक्षित आहेत, किती सुसंस्कृत आहेत, स्वतःला व्यक्त करण्याची त्यांची आस किती तीव्र आहे यावर अवलंबून असतं. आणि या तीनही बाबतीमध्ये पुणे शहर हे कमालीचं भाग्यशाली आहे, सुदैवी आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वी ज्या वेळेला सकाळ परिवारानं मुक्तपीठ सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला पुण्या इतकी उत्तम भूमी दुसरी कोणती नाही असं सकाळ परिवाराला वाटलं, हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे अवघ्या एका वर्षामध्ये पुणेकरांना जो भरभरून प्रतिसाद या उपक्रमाला दिला तेही स्वाभाविक आहे. असंच आता एका वर्षानंतर मागे वळून पाहताना आपल्याला दिसतं. मुक्तपीठ ही सिटीझन जर्नलिझमची पहिली पायरी आहे. ही पहिली पायरी अशासाठी म्हणतो की भारतासारख्या 1 अब्जाहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशामध्ये कोणतीही एक व्यक्ती, कोणताही एक पक्ष, राजकारण्यांचा किंवा प्रशासनाचा कोणताही एक गट येऊन आपल्या सगळ्यांचं उद्याचं आयुष्य हे आजच्यापेक्षा अधिक आनंददायी करेल, सुखकर करेल अशी अपेक्षा ठेवणं ही स्वतःची फसवणूक आहे. त्यामुळे आपल्या प्रशासनामध्ये आपण उद्याचं आपलं आयुष्य कसं असायला हवं, सामाजिक आयुष्य कशा प्रकारचं असायला हवं हे ठरवण्यामध्ये आपला सगळ्यांचा सहभाग कशा प्रकारचा राहतो हे खूप महत्वाचं ठरणार आहे. पण जनतेचा हा सहभाग कृतीमध्ये उतरण्यासाठी मुळात जनतेच्या आशा, अपेक्षा, स्वप्न, दुःख, अडचणी, भावना या व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ तर असायला हवं. मुक्तपीठ हे ते व्यासपीठ आहे. आणि पुणेकरांनी करून घेतलेल्या आहे या सर्व गोष्टी व्यक्त करण्यासाठी. ते पाहता मला असं वाटतं की लोकशाही प्रगल्भ करण्यासाठीचं पहिलं पाऊल पुणेकरांना गेल्या वर्षभरामध्ये उचललेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे केवळ मराठीतच नाही तर इतर कुठल्याही भारतातल्या प्रादेशिक भाषेमध्ये अशा प्रकारचा उपक्रम कोणी अद्याप सुरू केलेला नाही.
इतकंच नाही तर गेल्या वर्षभरामध्ये ज्या ज्या वेळेला परदेशामध्ये सुद्धा मुक्तपीठचा उल्लेख या ना त्या कारणानं करण्यात आला, त्या त्या वेळेला त्या त्या ठिकाणी मुक्तपीठ बद्दल विलक्षण आदरानं, विलक्षण कौतुकानं पाहिलं गेलं. मुक्तपीठचं खरं वैशिष्ट्य काय, असं जर कोणी मला विचारलं तर मी तरी असं सांगतो की मुक्तपीठ हे केवळ एक माध्यम आहे. जनतेनं जनतेशी केलेला सुसंवाद हा खरा त्याचा आत्मा आहे. आणि हा आत्मा हा केवळ मुक्तपीठचा आत्मा नाही, तर हा लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे. मुक्तपीठ मधली गेल्या वर्षभरातली सदरं जरी तुम्ही डोळ्यासमोरून आणली तरी असं दिसतं की अनेक प्रकारच्या कल्पना, अनेक प्रकारच्या अडचणी, अनेक प्रकारच्या सूचना या सामान्य वाचकांना, तुमच्या माझ्यासारख्या नागरिकांना मुक्तपीठच्या माध्यमामधून केलेल्या आहेत. त्याच्यावरती इतर नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि हा सुसंवाद अनेक अंकांमधून मुक्तपीठच्या पुढे चालत राहिलेला आहे. हा केवळ नागरिकांचा नागरिकांबरोबर झालेला संवाद नाही, तर तो आहेच, परंतु त्याच्याच जोडीला प्रशासनाबरोबर सुद्धा हा संवाद झालेला आहे, राजकीय व्यक्तींबरोबर हा संवाद झालेला आहे. आणि असंही दिसतं, कितीतरी उदाहरणांवरून हे दाखवून देता येईल गेल्या वर्षभरातल्या, की प्रशासनानं सुद्धा, राजकीय व्यक्तींनी सुद्धा, इतर प्रसारमाध्यमांनी सुद्धा या सुसंवादाची योग्य ती दखल त्या त्या वेळेला घेतलेली आहे. अनेक विषय जे आतापर्यंत पृष्ठभागावर आलेले नव्हते, समाजाच्या चर्चेत आलेले नव्हते, असे कितीतरी विषय गेल्या वर्षभरामध्ये मुक्तपीठमुळे, म्हणजेच तुमच्या माझ्यासारख्यांच्या सामान्य नागरिकांच्या सहभागामुळे, सुसंवादामुळे ते पृष्ठभागावर आले, चर्चेत आले. त्यातल्या काही प्रश्नांची तड लागायला सुरुवात झाली. काही प्रश्नांची तड लागली नसेलही, परंतु निदान हे लोकांच्या मनामध्ये ते विषय रुजायला सुरुवात झाली. हे मला असं वाटतं गेल्या वर्षभरामधल्या मुक्तपीठचं एक खूप मोठं यश आहे. आपल्याला कदाचित माहिती असेल की मुक्तपीठ मधला 100% मजकूर हा मुक्तपीठच्या वाचकांनी, नागरिकांनी लिहिलेला मजकूर असतो. मुक्तपीठ म्हणजे सिटीझन जर्नलिझम आहे का, असं नाहीये. मुक्तपीठ हे सिटीझन जर्नलिझमचं अंतिम किंवा मूर्त स्वरूप, 100% परिपूर्ण असं स्वरूप हे नाही. मुक्तपीठ ही केवळ त्याची सुरुवात आहे. याचं कारण प्रसार माध्यमांचा उपयोग कशा प्रकारे केला पाहिजे हे या मुक्तपीठच्या निमित्तानं मला असं वाटतं नागरिकांनाही शिकायला मिळतंय आणि नागरिक त्याचा पुरेपूर वापर करतायत, या संधीचा उपयोग करतायत, असं गेल्या वर्षभरामध्ये दिसायला लागलेलं आहे. मुक्तपीठच्या रूपानं लावलं गेलेलं हे रोपटं येत्या काळामध्ये सिटीझन जर्नलिझमच्या वटवृक्षाच्या रूपानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये बहरणार आहे. हे बहरणं काही केवळ मराठी भाषेमध्ये, केवळ सकाळ परिवारामध्ये होईल असं नाही, तर हा वटवृक्ष भारतातल्या इतर भाषांमध्ये सुद्धा, इतर प्रांतांमध्ये सुद्धा, इतर प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा बहरणार आहे. आणि मला असं वाटतं भारतीय लोकशाहीच्या दृष्टीनं ही गोष्ट अत्यंत उपकारक आहे. या प्रदीर्घ प्रक्रियेची सुरुवात मुक्तपीठच्या रूपानं करण्यामध्ये आपण सगळेजण सहभागी झालेलो आहोत आणि त्याचा विलक्षण आनंद आपण सगळेजण गेले वर्षभर घेत आलेलो आहोत. याच आनंद यात्रेमध्ये आपण सगळे येत्याही काळामध्ये अशाच प्रकारे सहभागी होत राहू आणि त्यातूनच केवळ आपल्यालाच नाही तर आपल्याबरोबरच्या सगळ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आनंद मिळत राहील, याच्याबद्दल मला तरी काही शंका वाटत नाही.